नमस्कार, मी ज्ञानदा कदम. एबीपी माझाच्या सर्व प्रेक्षकांना अयोध्या नगरीतनं, श्रीरामाच्या जन्मभूमीतनं माझा मनापासून नमस्कार. अयोध्येचे राजा येतात, प्रभू श्रीराम येतात आणि त्यांच्या स्वागतासाठी प्रचंड मोठ्या संख्येनं इथे सध्या विकास कामं सुरू आहेत. अयोध्येचा विद्युत वेगानं, वायू वेगानं कायापालट होतोय आणि तो कायापालट कसा होतोय हे दाखवण्यासाठी आज मी तुम्हाला घेऊन आले अयोध्या रेल्वे स्टेशनच्या नव्या टर्मिनलवरती, जिथे येणाऱ्या प्रत्येक भक्तासाठी, प्रत्येक प्रवाशासाठी विशेष सुविधांचा निर्माण करण्यात आलाय. आपण जर का याचं छत पाहिलं तर प्रचंड उंच असं छत, हे पूर्णपणे बंदिस्त असं रेल्वे टर्मिनल आहे आणि रेल्वे स्टेशनचाच हा एक भाग आहे. इथे दिवसाच्या वेळेला कमीत कमी लाईट्सचा वापर केला जाणार आहे, कारण सूर्यप्रकाश जितका जास्त इथे पसरेल तितकी विशेष व्यवस्था या बांधकामाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. खरं तर इथे आल्यावरती तुम्हाला एखाद्या मुंबईतल्या किंवा मेट्रो सिटीमधल्या मेट्रो स्टेशनवर आल्याचा फील येईल, कारण सुविधा तशाच पुरवण्यात आलेल्या आहेत. मी प्रशांतला सांगेन की इथे एक डिजिटल बोर्ड आहे, तो डिजिटल बोर्ड आपण दाखवूयात. जसं एअरपोर्टवरती डिजिटल बोर्ड असतो, कुठली ट्रेन किती वाजता येणार त्याची माहिती या डिजिटल बोर्डावरती या रेल्वे स्टेशनवरती देण्यात आली आहे. अर्थात हे तेच रेल्वे स्टेशन आहे, तेच रेल्वे टर्मिनस आहे, ज्याचं 30 डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. गेट नंबर, प्रत्येक गेट नंबरची नावं देण्यात आलेली आहेत. जवळपास इथे 13पेक्षा सुद्धा जास्त गेट्स आहेत. या साईडला जुनं रेल्वे स्टेशन आहे की जिथून लोक या नवीन टर्मिनसमध्ये एंट्री करू शकतील, तर या बाजूला मेन एंट्री आहे, ज्या मेन एंट्रीमधनं लोक येऊ शकतील. दुमजली असणार आहे रेल्वे स्टेशन, एस्कलेटर्स आहेत, खूप मोठ्या सोयीसुविधा मिळणार आहेत. काय काय आहे तर 2 पद्धतीची प्रतीक्षालय असतील, एक AC प्रतीक्षालय आहे, एक साधं प्रतीक्षालय आहे आणि त्याचबरोबर वेगवेगळी दुकानंसुद्धा अर्थातच या रेल्वे स्टेशनवरती निर्माण करण्यात आली आहेत प्रवाशांच्या सुविधेसाठी. त्यामुळे एका मॉलचं फीलसुद्धा जेव्हा हे पूर्णपणे रेल्वे स्टेशन कार्यान्वित होईल तेव्हा त्याच्या माध्यमातून येणार आहे. प्रवासीसुद्धा खूप मोठ्या संख्येनं उत्सुक आहेत, इच्छुक आहेत या नव्या टर्मिनलवरती येण्यासाठी. प्रशांतला थोडासा कॅमेरा मी पॅन करायला सांगेन. या जमिनीवरती सुंदर असं नक्षीकाम मार्बलचं इथे करण्यात आलेलं आहे आणि इथे येणाऱ्या प्रत्येक भाविकाला त्रेतायुगाचा फील यावा. आपण जेव्हा अयोध्या जंक्शनवरती येऊ तेव्हा श्रीरामाच्या पावन नगरीमध्ये आपण पाऊल ठेवलं आहे याची जाणीव पदोपदी व्हावी, या दृष्टिकोनातनं हे रेल्वे स्टेशन सजवलं जातं आहे, आकार घेत आहे, जे अर्थातच आता पूर्णत्वास आलेलं आहे, शेवटच्या टप्प्यावरती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 तारखेला याचं उद्घाटन करतील आणि इथे येणाऱ्या प्रत्येक भक्ताला, प्रत्येक प्रवाशाला कोणतीही अडचण येणार नाही याची खबरदारी या रेल्वे स्टेशनच्या निर्माणादरम्यान घेण्यात आली आहे. येत्या काही दिवसात अर्थातच ट्रेनची संख्या वाढणार आहे. तुम्ही महाराष्ट्रातनं येणार असाल तर मुंबईवरनं बऱ्याचशा ट्रेन या अयोध्या जंक्शनला येतात. वंदे भारत एक्सप्रेसची भेटसुद्धा लवकरच अयोध्येला मिळणार आहे. त्यामुळे विकास अगदी सुसाट आहे. या शरेवतीरी विकासाची गंगा अगदी जोरानं वाहते आहे आणि ही अशीच विकास कामं अर्थातच आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. तुर्तास कॅमेरामन प्रशांत मानेसह मी ज्ञानदा कदम आपली रजा घेते. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.